आज आपण सोनेरी चष्म्यामधील शेवटचा भाग पाहणार आहोत. शर्लॉक होम्स म्हणतात, मात्र त्यांची तब्येत धूम्रपानामुळे सुधारली की बिघडली ते मला माहीत नाही. ओ, होम्स म्हणाला, पण त्यांना भूक मरते. त्याबद्दल मला काहीच माहिती नाही सर. मला वाटतं प्राध्यापक फारच कमी खात असतील नाही? तसं त्यांचं लहरीनुसार बदलत राहते. मी पैजेवर सांगू शकेन की आज त्यांनी अजिबात नाश्ता केला नसेल आणि मी त्यांना इतक्या सिगारेट ओढताना पाहिले त्यावरून ते दुपारचं जेवण देखील घेणार नाही. मार्करबाई म्हणाल्या, सर तुमचं जरा चुकतंय, कारण आज सकाळी त्यांनी व्यवस्थित पोटभर नाश्ता केला. त्यांना इतकं भरपेट खाताना मी कधीही पाहिलेलं नाही. आता दुपारच्या जेवणासाठी त्यांनी भरपूर कटलेट मागवले आहेत. मी स्वतःच आश्चर्यचकित झाले, कारण मी काल त्या खोलीमध्ये बिचाऱ्या मिस्टर स्मिथला जमिनीवर पडलेलं पाहिल्यापासून मला अन्नाकडे बघवत सुद्धा नाहीये. पण प्राध्यापकांच्या मात्र भुकेवर जराही परिणाम झालेला नाहीये. आम्ही अख्खी सकाळ बागेमध्ये हिंडवण्यात घालवली. आदल्या सकाळी चॅटहॅम रस्त्यावर काही मुलांनी एक अनोळखी स्त्री पाहिल्याची अफवांची छाननी करण्यासाठी स्टॅनली हॉपकिन्स गावामध्ये गेला होता. माझ्या मित्राचं मात्र नेहमीच चैतन्य हरवल्यासारखं वाटत होतं. मी त्याला कुठलंही प्रकरण इतक्या निराशपणे हाताळताना पाहिलं नव्हतं. काही मुलांनी त्या स्त्रीला पाहिलं असून ती अगदी होम्सनं वर्णन केल्यासारखीच आहे. शिवाय तिने चष्मा घातलेला आहे असं सांगणारी काही मुलं आपल्याला सापडली आहेत. ही हॉपकिन्सनं आणलेली बातमी ऐकून त्यांनी काहीही रस दाखवला नाही. पण आम्ही जेवत असताना वाढायला उभी असलेली सुजाननं सांगितलं की काल सकाळी मिस्टर स्मिथ बाहेर फिरायला गेले आणि ते परत आल्यानंतर अर्ध्या तासामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. त्यावेळी मात्र ते अतिशय लक्षपूर्वक ऐकत होता. या घटनेचं या प्रकरणामध्ये काय महत्त्व आहे हे मला लक्षात येईना. मात्र होम्सकडे पाहिल्यानंतर त्याच्या मेंदूमध्ये त्यांना आधीपासून या घटनांचा गुंता सोडवायला जे काही रचलं होतं त्यामध्ये ही घटना कुठंतरी नक्कीच नीट बसत होती हे माझ्या लक्षात आलं. अचानक आपल्या घड्याळाकडे पाहता तो खुर्चीतून उठला. 2 वाजले. सद्ग्रस्त हो तो म्हणाला, आपण आता वर जाऊन प्राध्यापक महोदयांना खरं काय ते सांगायला हवे. त्या वृद्ध यजमानानं नुकतंच आपलं जेवण संपवलेलं होतं. घर सांभाळणाऱ्या बाई म्हणाल्या, त्याचप्रमाणे त्याच्यासमोर रिकामं ताट नक्कीच त्याच्या भुकेलेपणाचा पुरावा देत होतं. यजमान अर्थातच त्याच्या पांढऱ्या आयाळीमुळे आणि चमकत्या डोळ्यांमुळे एकदम विचित्र दिसत होते. त्यांच्या तोंडामध्ये कायमस्वरूपी सिगारेट होतीच. त्यांचे कपडे बदललेले होते. ते शेकोटीजवळच्या खुर्चीमध्ये बसलेले होते. काय मिस्टर होम्स, तुम्ही हे रहस्य अखेर सोडवलं की नाही? त्यांनी माझ्याकडे सिगारेटचा एक मोठा डबा सरकवत विचारलं. त्याच वेळेला होम्सनं हात पुढे केला आणि दोघांचाही हात लागल्यानं तो डब्बा खाली पडला. 2-1 मिनिटं अगदी सगळेच जण गुडघ्यावर बसून कुठे कुठे खोबणीत पडलेल्या सिगारेट गोळा करत होते. जेव्हा आम्ही उठलो तेव्हा मी पाहिलं की होम्सचे डोळे चमकत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा उत्साह परत आलेला होता. अगदी अटीतटीच्या प्रसंगामध्येही मी होम्सला या युद्ध निशाणी पाहिलेले आहे. होय, तो म्हणाला, मी हे रहस्य सोडवलेलं आहे. स्टॅनली हॉपकिन्स आणि मी त्याच्याकडे सुन्न होऊन बघत राहिलो. प्राध्यापकाच्या देखण्या चेहऱ्यावर किंचित कुत्सित हसू आल्यासारखं वाटलं. अर्थातच बागेमध्ये नाही, इथे. इथे कधी? आता या क्षणी. मिस्टर शर्लॉक होम्स, तुम्ही ही गोष्ट हसण्यावरून येत आहात. मला नाईलाजाने तुम्हाला सांगावं लागेल की हे प्रकरण अशा प्रकारे हाताळता येणार नाही. इतकं गंभीर आहे, प्राध्यापक म्हणाले. होम्स आत्मविश्वासानं उतरला. मी या घटनांच्या मालिकेमधला माझा प्रत्येक दुवा तपासलेला आहे, प्राध्यापक कोरम, आणि मला पूर्ण खात्री आहे की तो भक्कम आहे. तुमचे हेतू काय आहेत आणि या विचित्र प्रकरणामध्ये तुमचा नक्की काय हात आहे हे मी तुम्हाला दरम्यान काय घडलं आहे हे मी तुमच्या माहितीसाठी तुम्हाला दाखवून देतो. म्हणजे मला काय माहिती पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. काल तुमच्या अभ्यासिकेमध्ये एक स्त्री आली. तुमच्या कपाटामधील काही दस्तावेज आपल्या ताब्यात घेणं हा तिच्या येण्याचा हेतू होता. तिच्याकडे स्वतःची चावी होती, कारण मला तुमची चावी तपासून पाहायची संधी मिळाली तेव्हा मला असं दिसलं की त्या चावीचा रंग वर्निशवर ओरखडला पडल्यानंतर जराही उडालेला नव्हता. म्हणजे तुम्ही यामध्ये सामील नव्हता. मी केलेल्या तपासावरून ती स्त्री तुम्हाला लुटायला आल्याचं तुम्हाला माहीत नव्हतं. प्राध्यापकांनी तोंडातून धुराचा ढग सोडला. हे फारच थरारक आणि उद्बोधक आहे, ते म्हणाले. तुम्हाला पुढे अजून काही सांगायचं आहे का? आता तुम्ही या स्त्रीचा तपास लावून तिचं पुढं काय झालं हे नक्कीच सांगू शकाल. होम्सनं आता परिस्थितीवर पूर्ण ताबा मिळवला होता.
तो म्हणाला, मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. सर्वात आधी तिला तुमच्या सचिवानं पकडलं आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात तिनं त्याला जीवे मारलं. ही एक अत्यंत दुःखद घटना आहे, कारण मला पूर्ण विश्वास आहे की त्या स्त्रीनं अशी जीवघेणी जखम करण्याच्या हेतूनं हा हल्ला केला नव्हता. खुनी घटनास्थळी काहीही निशस्त्र येत नाही. आपल्या हातून घडलेलं हे कृत्य पाहताच ती घाबरून तिथून पळाली. आणखी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या झटापटीमध्ये तिचा चष्मा हरवला आणि तिची जवळची नजर अतिशय कमजोर असल्याने ती चष्म्याशिवाय अगदी हतबल झाली. ती एका पडावीमधून पळाली तेव्हा तिला वाटलं की ती ज्या रस्त्यानं आली होती तीच ही पडावी आहे, कारण दोन्ही पडाव्यामध्ये काथ्याचेच पायपोस्ट अंथरलेले आहेत. तिला फार उशिरा समजलं की बाहेर पडण्यासाठी तिनं चुकीचा रस्ता निवडला आहे आणि तिचा परतीचा रस्ता आता बंद झालेला आहे. अशा स्थितीत काय करेल? ती परत जाऊ शकत नाही. ती जिथं आहे तिथेही थांबू शकत नाही. तिला पुढे जायला हवंय त्याचप्रमाणे ती पुढे गेली. जिना चढून तिने एक दरवाजा उघडला आणि ती तुमच्या खोलीमध्ये पोहोचली. प्राध्यापक तोंडाचा आ वासून होम्सकडे पाहत होते. त्यांच्या रेखीव चेहऱ्यावर आश्चर्य आणि भय दाटून आलं होतं. अतिशय प्रयत्नपूर्वक त्यांनी खांदे उडवले आणि ते खोटं खोटं हसायला लागले. बाकी सर्व ठीक आहे मिस्टर होम्स, ते म्हणाले. तुमच्या या महान गृहत्यागामध्ये फक्त एकच चूक झाली आहे. मी स्वतः या खोलीमध्ये होतो. दिवसभरात मी या खोलीच्या बाहेर पडलो नाही. प्राध्यापक कोरम, मला हे माहीतच आहे. तरी तुम्हाला असं म्हणायचंय की मी या खोलीमध्ये पलंगावर झोपलेलो असताना एखादी स्त्री माझ्या खोलीमध्ये आलेली मला समजणार नाही? प्राध्यापक आव्हानात्मक सुरात म्हणाले. मी तसं म्हटलं नाही. तुम्हाला ते समजले. तुम्ही तिच्याशी बोललात, तुम्ही तिला ओळखलत आणि तिच्या सुटकेसाठी तुम्ही तिला मदतही केली. परत एकदा प्राध्यापक जोरजोरात हसायला लागले. क्षणार्धात ते उठून उभे राहिले तेव्हा त्यांचे डोळे लाल निखाऱ्यासारखे चमकत होते. तू वेडा आहेस, ते ओरडले. काहीही मूर्खासारखं बरळतो आहेस. मी सुटकेसाठी तिची मदत केली असं तर ती आता कुठं आहे? ती इथेच आहे, असं ठासून होम्सनं खोलीच्या कोपऱ्यामधल्या पुस्तकाच्या एका मोठ्या मांडणीकडे बोट दाखवलं. त्या वृद्धाच्या दुःखी चेहऱ्यावर एक भयंकर आचकी येऊन गेली आणि तो परत खुर्चीत कोसळला. त्याच वेळी होम्सनं दाखवलेली पुस्तकाची मांडणी उघडली गेली आणि त्यामधून एक स्त्री खोलीमध्ये धावत आली. तुमचं म्हणणं बरोबर आहे, ती स्त्री विचित्र परदेशी उच्चारामध्ये म्हणाली. तुमचं अगदी बरोबर आहे, मी इथेच आहे. ती जिथं लपली होती त्या भिंतीवरची धूळ आणि पुस्तकं तिच्या अंगावर पडली होती. ती त्याच्यात माखून निघाली होती. तिचा चेहरा देखील मळलेला होता. खरं सांगायचं तर ती कधीच फार सुंदर नसणार, कारण तिचं शारीरिक वर्णन जसं होम्सनं केलं ती तशीच होती. तिची हनवटी लांब आणि निर्धारी होती. तिच्या नैसर्गिक कमजोर दृष्टीमुळे आणि अंधारातून एकदम प्रकाशात आल्याने आम्ही कुठं आहोत आणि कोण आहोत याचा अंदाज घेत ती तिथले डोळे मिचकावत गांगारून उभी राहिली. तथापि या स्त्रीच्या एकंदर व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचा राजेशाहीपणा होता. तिच्या कडक हनवटीमध्ये आणि ताठ मानेमध्ये एक प्रकारची विनम्रता होती. त्यामुळे तिच्याबद्दल मनामध्ये आपोआपच आदर निर्माण होता. स्टॅनली हॉपकिन्सनं तिला कैद करण्यासाठी तिचा दंड धरला, पण तिनं स्वाभिमानानंच मान दर्शवत हलकेच हात हलवून त्याला दूर केलं आणि तो मागे सरकला. प्राध्यापक खुर्चीमध्ये टेकून बसले होते. त्यांचा चेहरा थरथरत होता आणि त्याच्याकडे ते संतप्त नजरेने पाहत होते. हो सर, मी तुमची कैदी आहे, ती म्हणाली. मी जिथं उभी होते तिथं तुमचं बोलणं ऐकू शकत होते. तुम्हाला खरं काय ते समजलं हे मला माहीत आहे. मी सर्व काही कबूल करते. मीच त्या तरुणाला ठार मारलं. मात्र तुम्ही याला अपघात म्हणता येणार ते सुद्धा खरं आहे. त्या क्षणाला तो चाकू आहे हे देखील मला माहीत नव्हतं. माझ्या सुटकेसाठी मी टेबलवरची हातात येईल ती वस्तू घेतली आणि त्यानं मला सोडावं म्हणून त्यावर आघात केला आणि नेमका त्या चाकूचा वार झाला. मी सांगते ते सत्य आहे. मॅडम, होम्स म्हणाला. हे सत्य आहे याची मला खात्री आहे, पण तुमची अवस्था सध्या फार बिकट आहे आणि याची मला जास्त फिकीर आहे. तिचा रंगीन आणि धुळीने माखलेला चेहरा आणखी आक्रसला. ती पलंगावरच्या एका बाजूला बसून पुढे बोलायला लागली. माझ्याकडे फार थोडा वेळ आहे, तरी मी तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार आहे. मी या माणसाची पत्नी आहे. हा इंग्रज नाही, हा रशियन आहे. मात्र मी याचं नाव सांगणार नाही. आता पहिल्यांदाच त्या वृद्धानं काहीतरी हालचाल केली. ॲना, देव तुझं भलं करो, तो ओरडला. तिनं त्याच्याकडे अतीव तिरस्काराच्या दृष्टीने एक दृष्टिक्षेप टाकला. तुझ्या ह्या सुकून गेलेल्या आयुष्यात तू इतका का चिटकून आहे सर्जियस? ती म्हणाली. तुझ्या आयुष्यामुळे कित्येकांचे नुकसान झालं आहे.
आणि भलं तर कुणाचंच झालं नाही, अगदी तुझं सुद्धा. पण देवानं दिलेल्या वेळेआधीच तुझ्या आयुष्याचा दुबळा धागा तोडणं ही माझं काम नाही. मी या घरचा शापित उंबरठा ओलांडून आत आल्यापासून माझ्या आत्म्याला प्रचंड क्लेश झाले आहे. पण आज मी बोललंच पाहिजे, अन्यथा खूप उशीर होईल. सुग्रस्त हो, मी आता म्हटलं त्याप्रमाणे मी या माणसाची पत्नी आहे. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा तो 50चा होता आणि मी 20 वर्षाची एक मूर्ख मुलगी होते. रशियामधलं एक विद्यापीठ, पण मी त्या ठिकाणचं नाव सांगणार नाही. ॲना, तुझं देव भलं करो. तो म्हातारा माणूस परत पुटपुटला. त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली, आम्ही बदल घडवून आणणारे होतो, क्रांतिकारी, विनाशक. हां, मी आणि आणखी कितीतरी कॉम्रेड्स. नंतर तिथे गडबड चालू झाली. एक पोलीस अधिकारी मारला गेला, कित्येक जणांना अटक झाली, पुरावे शोधले गेले. तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि प्रचंड मोठं इनाम मिळवण्यासाठी या माणसानं स्वतःची बायको आणि सहकाऱ्यांना दगा दिला. हो, त्याच्या या कबुली जबाबामुळे आम्हा सर्वांना अटक झाली. आमच्यापैकी काही जणांच्या गळ्यात फाशीचा दोर पडला आणि काही जणांना सायबेरियाचा रस्ता पकडावा लागला. मी दुसऱ्या गटामध्ये होते, पण माझी सजा जन्मठ ठेपेची नव्हती. माझा नवरा आपल्या बक्षिसाचे दळभद्री पैसे घेऊन इथे इंग्लंडमध्ये आला. इथे आल्यापासून तो गुप्तपणे राहतो, कारण तो जर इथे असल्याची खबर मिळाली तर माझी कॉम्रेडकडून आठवड्याभरात त्याचा कायमचा निकाल लावला जाईल, हे त्याला चांगलंच ठाऊक आहे. त्या वृद्धानं थरथरता हात पुढं करून सिगारेट घेतली. ॲना, माझं भवितव्य आता तुझ्या हाती आहे, तो म्हणाला. तू माझ्याशी कायम चांगली वागत आली आहेस. त्याच्या आवाजात विलक्षण आर्जव होतं. ॲना म्हणाली, मी अजून तुम्हाला त्या दगाबाजीची परिसीमा काय आहे हे सांगितलं नाही. आमच्या कॉम्रेड्समध्ये माझा एक अतिशय जवळचा मित्र होता. तो सुसंस्कृत, निस्वार्थी आणि प्रेमळ होता. माझ्या नवऱ्यात जे काही नव्हतं ते सर्व काही त्याच्यात होतं. त्याला हिंसेचा तिटकारा होता. एक वेळ आम्ही सर्वच जण दोषी ठरलो असतो, पण तो कधीच नाही. त्यांना आम्हाला अशा मार्गापासून परावृत्त करण्यासाठी अनेक वेळा पत्र लिहिली. या पत्रामुळे तो वाचला असता. तसं माझ्या डायरीमध्ये सुद्धा. मी त्या डायरीमध्ये त्याच्याबद्दल माझ्या सर्व भावना आणि आमचे परस्पर भिन्न दृष्टिकोन याबाबत लिहिलेलं होतं. माझ्या यांनीच नवऱ्याला ती डायरी आणि 2 पत्र मिळाली. त्यानं ती लपून ठेवल्यानंतर त्या कॉम्रेडचा मृत्यू व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले, मात्र ते काही त्याला जमलं नाही. पण ॲलेक्सियाला सायबेरियामध्ये गुन्हेगार म्हणून पाठवण्यात आलं. आता या क्षणी तो तिथेच मिठागरामध्ये काम करतो आहे. जरा विचार कर नालायका, हरामखोरा. या क्षणी ज्या ॲलेक्सिसचं नाव सुद्धा घ्यायची तुझी लायकी नाही, तो तिथे एका गुलामासारखा राबतोय. आणि तरी देखील माझ्या हातात तुझ्या आयुष्याची दोरी असताना मी तुला सोडून दिला आहे. तू अतिशय सुसंस्कृत मुलगी आहेस ॲना. म्हातारा सिगारेटचा धूर सोडत म्हणाला. ती उठली, परंतु एक वेदनेचा हुंकार देऊन ती परत खाली बसली. मी हे काम पूर्ण करायला हवं, ती म्हणाली. जेव्हा माझी शिक्षा पूर्ण झाली तेव्हा मी ठरवलं की जर ती डायरी आणि पत्र रशियन सरकारला मी नेऊन दिली तर माझ्या त्या कॉम्रेडची सुटका होईल. माझा नवरा इंग्लंडला आला हे मला माहीत होतं. कित्येक महिने शोधल्यानंतर मला तो कुठे आहे हे समजलं. मी सायबेरियामध्ये असताना मला त्याच्याकडून एक पत्र आलं होतं. त्यानं त्या डायरीमध्ये काही परिच्छेद उद्धृत करून माझ्यावर दोषारोप केले आहेत. त्यामुळे ती डायरी अद्याप आत्ता त्याच्याकडे आहे हे मला माहीत झालं होतं. मात्र तरीही त्याची सूडबुद्धी लक्षात घेता तो स्वतःहून डायरी माझ्या हातात कधी देणार नाही हे देखील मला माहीत होतं. त्यामुळे ती डायरी माझी मलाच मिळवावी लागणार होती. या एकमेव उद्देशाने मी खासगी गुप्तहेर संस्थेचा एक कर्मचारी मदतीला घेतला. तो माझ्या नवऱ्याच्याच घरामध्ये त्याचा सचिव म्हणून काम करू लागला. सार्जियस, तो तुझा दुसरा सचिव. तो अचानक घाई गडबडीने तुझं काम सोडून गेला होता, तोच. त्यानं दस्तावेज त्या लाकडी कपाटात ठेवले आहेत हे शोधलं आणि मला नकली चावी बनवून दिली. पण त्याला याच्या पुढे जाता आलं नसतं. त्यानं मला घराचा आराखडा दिला आणि सांगितलं की दुपारच्या आधी अभ्यासिका नेहमी रिकामीच असते, कारण सचिव त्यावेळी इथल्या खोलीमध्ये काम करत असतो. म्हणून मी सगळा धीर गोळा केला. ते दस्तावेज नेण्यासाठी स्वतः इथे आले. मी त्यात यशस्वी देखील झाले, पण त्यासाठी मला एक भयंकर किंमत मोजावी लागली. ॲना बोलतच होती. मी दस्तावेज घेऊन कपाटाला कुलूप लावत होते तेव्हा त्या तरुणानं मला पकडलं. मी त्याला सकाळीच पाहिलं होतं. तो मला रस्त्यात भेटला तेव्हा मीच त्याला प्राध्यापक कोरम कुठं राहतात हे विचारलं होतं, पण तू त्याच्याकडे नोकरी करत असेल हे मला कळलंच नाही. बरोबर बरोबर, होम्स म्हणाला. सचिव परत आल्यावर त्याने आपल्या मालकाला भेटलेल्या बाईबद्दल सांगितलं.
मरताना त्यांनी हा संदेश पोहोचवायचा प्रयत्न केला की ती होती ती जिच्याबद्दल त्यांना आताच उल्लेख केला होता. तुम्ही मला बोलू द्या, ॲना एकदम अधिकारवानाने म्हणाली. तिचा चेहरा वेदनेने वेडावाकडा झाला होता. तो खाली पडल्यावर मी खोलीबाहेर पळाले आणि चुकीच्या दरवाज्यातून माझ्या नवऱ्याच्या खोलीमध्ये आले. तेव्हा याने मी तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ म्हणून धमकी दिली. त्यावर मी त्याला त्याचं आयुष्य माझ्या हातात कसं आहे हे दाखवून दिलं. त्यानं मला पोलिसाच्या ताब्यात दिलं तर मी त्याला कॉम्रेड्सच्या ताब्यात देईन असं मी त्याला बजावलं. मला स्वतःसाठी एक क्षणही जगण्याची इच्छा नव्हती, पण माझा हा निर्धार मला पूर्ण करायचा होता. मी जे बोलेन ते करणारी आहे हे त्याला माहीत होतं. त्याचं स्वतःचं नशीब माझ्यासोबत टांगणीला लागलं होतं. केवळ त्या एकमेव कारणासाठी त्यानं मला वाचवलं. म्हणूनच केवळ त्याला माहीत असलेल्या त्या काळोखाच्या जागी लपायला त्यानं मला पाठवलं. त्यानं आपलं भोजन या खोलीमध्ये घेतलं आणि त्यातला वाटा मला दिला. आमचं असं ठरलं होतं की पोलीस निघून गेल्यावर मी रात्रीच्या अंधारामध्ये बाहेर पडेल आणि परत कधी येणार नाही. कसं काय ते माहीत नाही, पण आमचं कारस्थान तुमच्या लक्षात आलं असेल. तिनं आपल्या ड्रेसमधून एक छोटं पाकिट बाहेर काढलं. हे माझे अखेरचे शब्द आहेत, ती म्हणाली. आणि हा लखोटा ॲलेक्सियाला वाचवेल. मी तुमची न्यायप्रियता लक्षात घेऊन हे तुमच्या ताब्यात देत आहे. हे घ्या, तुम्ही हे रशियन दूतावासामध्ये नेऊन द्या. आता मी माझं कर्तव्य केलेलं आहे. आणि तिला थांबवा, होम्स ओरडला. खोलीच्या दुसऱ्या टोकापासून धावत येऊन त्याने एक छोटी बाटली तिच्या हातातून खेचून घेतली. खूप उशीर झाला. ती पलंगावर पडली. खूप उशीर झाला. मी लपलेल्या ठिकाणाहून बाहेर यायच्या आधीच विष प्यायले आहे. माझं डोकं गांगरतंय. मी कायमची जात आहे. पण सर, मी तुमच्यावर हे काम सोपवते. तो लखोटा लक्षात ठेवा. इतकं सोपं प्रकरण, पण काही बाबीमध्ये फारच उद्बोधक. आम्ही शहराकडे परत येत असताना होम्स म्हणाला, याची सर्व मदार तो चष्मा सापडण्यावर होती. सचिवानं मरताना तो चष्मा ओढून घेतला नसता तर मला नाही वाटत आपण त्या समस्येचं उकलीपर्यंत पोहोचलो असतो. चष्म्याचा नंबर लक्षात येताच मला हे समजलं होतं की हा वापरणारा प्रचंड कमजोर दृष्टी असलेला असणार आणि चष्मा काढून घेतला तो हतबल होणार. या हिरवळीच्या अरुंद पट्ट्यावर एकही चुकीचं पाऊल न टाकता ती गेली असावी. हे जेव्हा तू मला सांगितलंस तेव्हा तुला आठवत असेल की मी म्हणालो होतो ही लक्षणीय कामगिरी आहे. पण तिच्याकडे दुसरा चष्मा असल्याची दुर्मिळ शक्यता सोडता माझ्या मनामध्ये ती अशक्य कामगिरी आहे अशीच नोंद मी केली होती. म्हणून मला ती स्त्री घरामध्ये असावी या गृहीतकाचा गंभीर विचार करण्याची वेळ आली. दोन्ही पडाव्या सारख्याच असल्याने माझ्या लक्षात आल्यावर ती प्राध्यापकाच्या खोलीमध्ये गेली असणार हे उघड होतं. या म्हणण्याला दुजोरा दिला असं काही शोधण्यासाठी मी एकदम सावध होतो. म्हणून त्या खोलीमध्ये एखाद्या लपण्याची जागा असू शकेल का या दृष्टीने त्या खोलीची तपासणी केली. गालीच्या सलग आणि व्यवस्थित खेळ ठोकून अंथरलेला होता. म्हणून मी तळमजल्याकडे जाणाऱ्या दरवाजाचा विचार रद्द केला. पुस्तकाच्या पाठीमागे नक्कीच अशी काही रिकामी जागा असणार मला वाटलं. तुला माहितीच असेल की जुन्या वाचनालयामध्ये अशा सोयी असणं ही सामान्य बाब होती. मी पाहिलं की सर्वत्र जमिनीवर पुस्तकं रचून ठेवलेली आहे. मात्र पुस्तकाच्या एका मांडणीसमोर पुस्तकं नव्हती. म्हणजे हाच तो दरवाजा असणार हे माझ्या लक्षात आलं. पण मला नक्की शोधण्यासाठी तिथे कसलेही ठसे नव्हते. गालीच्या मातकट रंगाचा होता, म्हणजे त्यावर तपासणी करण्यात काहीही अर्थ नव्हता. म्हणून मी त्या उत्तम प्रतीच्या चिकार सिगारेट ओढल्या आणि त्या संशयित पुस्तकांच्या मांडणीसमोर राख सांडून ठेवली. ही फारच सोपी युक्ती होती, पण ती फारच परिणामकारक ठरली. नंतर मी खाली गेलो. मी काय बोलतो हे अजिबात लक्षात न येता प्राध्यापक कोरम यांचं खाण्याचं प्रमाण अचानक वाढलं हे सिद्ध केलं. साहजिकच ते दुसऱ्या कोणाला तरी खाणं पुरत होते हे स्पष्ट होतं. आपण नंतर परत वर गेलो तेव्हा मी सिगारेटचा डब्बा खाली पाडला आणि जमिनीवर व्यवस्थित निरीक्षण केलं. मला सिगारेटच्या त्या राखेमध्ये उठलेल्या पावलांच्या ठशावरून हे स्पष्ट दिसलं की आपण गैरहजर असताना संशयित लपण्याच्या जागेमधून बाहेर आला होता. तर अच्छा हॉपकिन्स, आणि आपण आता चेरिंग क्रॉसला पोहोचलो आहोत. हे प्रकरण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मी तुझं अभिनंदन करतो. तू आता नक्कीच मुख्यालयात जाणार असशील ना? आणि वॉटसन, मला तू आणि मी आता एकत्र रशियन दूतावासाकडे जाऊया.